मगाशी खूप घाबरलो होतो मी तुझी ही अवस्था बघून. हे असं काही झालं ना तुला की अस्वस्थ वाटतं ग मला. काय करू काय नको असं होतं. सिंपल आहे, मला तू खुश राहायला हवीस, कायम आनंदी असावंस एवढंच वाटतं. प्रत्येकाची मनं जपत असतेस तू. तुझं मन कोण जपणार मग? आणि मला ती कमळी हवी आहे जी सगळ्यांच्या आयुष्यात आनंद आणते. ही अशी नाही बेशुद्ध पडलेली. कमळी, तुला काही झालं ना, नाही मला त्या गोष्टीचा विचारच नाही करायचा. मी करूच शकत नाही. तू तू फक्त बरी हो पटकन प्लीज. त्याशिवाय मला ना कशात लक्षच लागणार नाही. ऋषी बाबा, बोला ना. नाही, कमळी आता ठीक आहे. तिचा आत्ताच डोळा लागलाय. वाटेल तिला बरं वाटेल आता. तुम्हासनी काय झालंय? अस्वस्थ वाटतं हो मावशी खूप. माहित नाही मला हे कमळीच्याच बाबतीत असं का होतं. खूप अडचणींना सामोरं जाऊन इथपर्यंत पोहोचली. खूप त्रास सहन केलाय तिने आतापर्यंत. आणि तिला हा होणारा त्रास ना थांबतच नाही. सतत काही ना काही घडत राहतं. मला नकोय तिला हा त्रास व्हावा. मला बघवतच नाही. का? मला काळजी वाटते तिची. का? माझं प्रेम आहे तिच्यावर. मावशी, आय एम सॉरी. खरंच सॉरी. मी का तुमच्या समोर हे बोललो मला नाही माहिती. मी ही गोष्ट कोणालाच आतापर्यंत बोललो नव्हतो. म्हणजे कमळीला तर नाहीच नाही, साहेबा, राजू, कोणालाच नाही, स्वतःलाही नाही. तुमच्या समोर का बोलावं असं वाटलं, आय डोंट नो. पण बोललो ते बोललो. मला खरंच आवडायला लागली आहे कमळी. आहे माझं प्रेम तिच्यावर. कमळे, हाय कमळे, अगं माझ्या बाळा, माझ्या लेकरा. काल ऋषी सरांच्या घरात माझ्या बरोबर आई होती का? मला सपन पडलेलं.
सॉरी सॉरी. काल त्या कडू आजीनं माझ्या अंगावर भाजी सांडली. ते धुवायला मी बाथरूम मध्ये गेलो तेव्हा पाठीमागनं कुणीतरी माझी मान पकडली. कोण होतं ते? आई तुळजाई, माझी कोंबडी तर लई धाडसी आहे ग. काल तिला इतका त्रास द्यायचा प्रयत्न झाला, पण माझ्या पोरीनं समंद सहन केलं बघ. आता मी तुझ्याकडे तक्रार तरी कशी करू ग? काल इतक्या दिवसांनी मला माझी लेक भेटली. इतक्या दिवसांनी तिला इतक्या जवळून बघता आलं. मायनं तिच्या डोक्यावर हात फिरवता आलं. खरं तिला मी तिची आई हाय हे समजलीच नाही. ती भानावर नव्हती ना ग. पण तिला जेव्हा मिठीत घेतलं ना, तिच्या मायेची ऊब मला जाणवत होती बघ. आई म्हणून जेव्हा तिनं मला मिठी मारली ना, मला ती साळत जाणारी छोटीशी कोंबडीच आठवली बघ. मावशी, ऋषी बाबा, थँक्यू सो मच मावशी. आय नो फक्त थँक्यू म्हणून काही होणार नाही, पण इट मीन्स अ लॉट टू मी. काल तुम्ही अगदी पोटच्या पोरीसारखी काळजी घेतलीत कमळीची, त्यासाठी. काल तिने तुम्हाला आई म्हणून हाक मारली ना, तेव्हा 2 मिनिटं मला वाटलं खरंच तुम्ही तिची आई आहात. नाही ते, अहो ते जंगलात हरवलेल्या हरणागत अवस्था झालती हो पोरीची. मग अशा अवस्थेत तिला सांभाळ नको, तिला धीर द्याय नको का, म्हणून. खरंय. एनिवे, परत एकदा थँक्यू. येतो मी. आई तुळजाई, माझ्या लेकराला, माझ्या कमळीला सुखात ठेव.